आवाज मेरकरवाडा संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। फ्रेंड्स रत्नागिरी संघाला सला फलंदाजीसाठी ते आमंत्रित केलेला आपण पाहतोय। स्ट्रायकिंग एंडला राजू, तर नॉन स्ट्राइक एंडला आपल्याला फलंदाज इथे दिसेल तो ओमकार। आणि बॉलिंग मार्गवरती राज। पहिला बॉल राज याचा ऑफ स्टेजच्या खूपच बाहेर जातोय। व्हाईट बॉल करार केला गेलाय। एक धाव इथे मिळते। अतिरिक्त स्वरूपाने संघाचं खातं इथे ओपन होताना राज याचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक होलमध्ये टाकण्याचा केला गेला होता प्रयत्न। स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय। क्षेत्ररक्षक तिथे तयार आहे। त्याबरोबर एक धाव, 2 धावा इथे आपल्याला पाहायला मिळतील। कुर्ली गावातील हा अंडरम क्रिकेट मधील एक सितारा। व्हॉलीबॉल मध्ये ही याची दमदार कामगिरी आपल्याला वारंवार पाहायला मिळाली। अष्टपैलूचा खेळाडू आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये खेळाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये याची कामगिरी अतिशय उत्तम राहिली। व्हॉलीबॉल असू द्या, क्रिकेट असू द्या, प्रत्येक खेळामध्ये याची कामगिरी दर्जेदार पाहायला मिळाले। यावेळी पुन्हा एकदा भन्नाट वेगाने फेकला गेलेला हा बॉल फिरोज यावेळी फील्ड करू शकला नाही। तद्वार एक धाव इथे प्राप्त केले गेले। धावसंख्या होईल ते 3। थोडासा निराश निश्चितच राज दिसतोय, कारण फिरोज यष्टांच्या खूप क्लोजली फील्ड करण्याचा प्रयत्न इथे करताना दिसतोय। पुढचा चेंडू राईट अराउंड द विकेट राजूसाठी। महत्वपूर्ण हा सामना। यावेळी स्ट्रेट ड्राईव्ह केलंय। मिडॉलला क्षेत्ररक्षक तिथे तयार। फील्ड करताना इथे आपण पाहिला। एक धाव इथे मिळवले गेले। सिंगल घेत धावसंख्येला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न। अतिशय शांतपणे चाललेली फलंदाजी, कोणतीही आक्रमकता या जोडीकडनं इथे पाहायला मिळत नाहीये। यावेळी मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्वीप शॉट खेळायचा होता। बॅट बॉलचं कनेक्शन इथे झालं नाहीये। त्यावर 2 धावा इथे रनिंगच्या माध्यमातून मिळवल्या गेलेत। खूप मेहनत करावी लागली या 2 धावांसाठी। पहिली रन भन्नाट वेगाने घ्यावी लागली आणि त्यानंतर संधी मिळाली। दुसऱ्या धावेचाही प्रयत्न इथे केला गेला आणि यशस्वीपणे 2 धावे इथे संपन्न झालेल्या आपण पाहिल्यात। 2 धावे संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत। धावसंख्या पोहोचते ती यावी 6 अंकावरती। राईट नंबर ऑन द विकेट राज तोडणकर पुढचा चेंडू घेऊन स्ट्रायकिंग घेतला असेल तो यावी ओमकार। यावेळी ड्राईव्ह करायचा होता प्रयत्न। कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक तयार होता आणि इथे पहिली विकेट। मैदानाच्या बाहेर यावं लागेल ते ओमकार याला। कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा इरादा इथे स्पष्ट केला गेला होता, परंतु पाहिजे तसा बॉल मिडल इथे मात्र झाला नाही आणि कव्हर पॉइंटला उभा असलेला क्षेत्ररक्षक इथे झेल पकडताना आपण पाहित आहे आणि पहिला धक्का इथे मिळतोय। तो फ्रेंड्स रत्नागिरी या संघाला ओमकार घाडी यावेळी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करेल। 1 डाऊनला याला इथे उतरवलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये। वैयक्तिक 2 धावसंख्येवरती ओमकार निराश होऊन माघारी परतलाय आणि त्याची जागा घेण्यासाठी यावेळी मैदानाच्या आतमध्ये ओमकार घाडी। रत्नागिरी तालुका नाचणी गावातील शांतीनगर येथे राहणारा हा खेळाडू ओरम क्रिकेट जयभरी नाचणी संघातून त्याच्या माध्यमातून वारंवार पाहायला मिळालाय आणि अंडरम बॉक्स सर्कलमध्येही याची दमदार खेळी आपल्याला वारंवार पाहायला मिळाले। अनेक किताब मॅन ऑफ द सिरीज आणि मॅन ऑफ द प्लेयर आणि बेस्ट बॅट्समन अशी विविध किताबे याच्या नावावरती नोंदवली गेली 2023 आणि 2024 मध्ये आणि तो हा खेळाडू नॉनस्ट्राइक एंडला इथे आपल्याला पाहायला मिळेल। अमानचा पहिला बॉल आणि यावी निसटलाय झेल। फिरोजच्या माध्यमातून यावी खराब असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, कारण एक झेलची संधी इथे उपलब्ध जरूर झाली होती। कॅच घेण्याचा प्रयत्नही ते जरूर केला गेला, परंतु फिरोज मात्र इथे झेल पकडू शकला नाही। झेल इथे ड्रॉप झाले। धावसंख्या पाहायला मिळते 7। षटक क्रमांक सुरू आहे ते दुसरं। राईट अराउंड द विकेट अमान पुढचा चेंडू घेऊन यावेळी ओमकार गाडी स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल। यावेळी हा बॉल ऑफ साइडला खेळायचा होता जरूर, परंतु उशिराने बॅट बॉलवरती प्रहार करताना इथे आपण पाहिली आणि फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण यावेळी अमान याने केले। डॉट बॉल येतोय। पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न।
बॅट बॉलचं कनेक्शन इथे जरूर झालं नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता सलग बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू इथे आपण पाहतोय. आतापर्यंत 3 चेंडू अमानने फेकले आणि केवळ 1 धाव इथे खर्ची पडले. दर्जेदार गोलंदाजी. यावेळी ड्राईव्ह केलाय कव्हरच्या डोक्यावरून. डीप कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक भन्नाट वेगाने बॉलवरती आलाय. 2 धाव इथे घेतल्या जाते. तिसऱ्या धावेचा कॉल इथे आपल्याला पाहायला मिळालाय आणि तिसरी धाव यशस्वीपणे इथे मिळवली गेली. चांगली कामगिरी, चांगलं रनिंग यावेळी या जोडीमधून पाहायला मिळालं. डेंजर एंडला इथे आपल्याला राजू पळताना पाहिला. फिरोजने बॉल फील्ड ही केला परंतु कव्हर फील्ड नसल्यामुळे त्यानं मात्र इथे थ्रो केला नाही. 3 धाव इथे मिळाल्या संघाला. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळलेला हा फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने येतोय. क्षेत्ररक्षक फील्ड करताना पाहायला मिळाला. 1 धाव इथे प्राप्त केले गेले. सिंगल डबल घेत धावसंख्येला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आणि जेव्हा आपल्या रडारमध्ये बॉल सापडतोय त्यावेळी बिगहिट करण्याचाही प्रयत्न ओमकार गाडी इथे आपल्याला करताना दिसतोय. फील्ड पुन्हा एकदा सजवली गेले. पुढचा चेंडू घेऊन अमान. यावेळी रॅपिड बॉल फेकण्याचा होता इथे प्रयत्न. दिशा पात्र लेग स्टिकच्या बाहेर राहिले पण इथे दंडित करतायत. एक एक्स्ट्रा रन मिळते वाईटच्या स्वरूपात संघाला. यावेळी ऑफस्टिकच्या बाहेर कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू येते सीमारेषेच्या दरम्यान. इथे जाईल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी ओमकार गाडीच्या बॅटमधनं पाहायला मिळतो इथे ब्रँडेड चौकार. 4 धावा इथे मिळत आहेत. संघाची धावसंख्या 16 या अंकावरती जाऊन पोहोचते. 2 ओव्हरचा खेळ इथे झालाय समाप्त. अमानचं थोडंसं महागडं षटक इथे जरूर म्हणावं लागेल. 10 धावा त्याने इथे खर्ची पाडल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण 1 गडी बाद 6 पाहिली होती परंतु दुसरं षटक अमानचं याच्या माध्यमातून 10 धावांचं इथे पाहायला मिळालं. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना फ्रेंड्स रत्नागिरी संघाची धावसंख्या 1 गडी बाद 16 धावा. बॉलिंग मार्गवरती गोलंदाज ईशान. राईट आर्म राऊंड द विकेट. समोर आहे राजू. फ्रेंड्स रत्नागिरी संघाचा राजू स्ट्रायकिंग एंडला. फटका हवेमध्ये आहे जरूर. डीप कव्हरला चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आलाय बॉलवरती. 2 धावा इथे जरूर प्राप्त केल्या गेल्यात. अचूक फेकी इथे पाहायला मिळाली. चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षक इथे पेश केलं गेलं. डीप कव्हरच्या दिशेने खेळला गेलेला हा बॉल होता. हवेमध्ये जरूर होता परंतु नो मॅन्स लँडमध्ये ड्रॉप झालेला आपण पाहिला. यानंतर कोदून काढलाय हा बॉल. मिड ऑफच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक 30 या सर्कलमध्ये पाहायला मिळाला. तत्वर 1 धाव राजूच्या खात्यामध्ये ते जोडली जाईल. धावसंख्या पोहोचेल 19 अंकावरती. षटक क्रमांक 3 इथे आहे सुरू. ईशान पुढचा चेंडू घेऊन इथे सज्ज होईल. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. त्यानंतर पुढील चेंडूवरती 1 धाव इथे आपल्याला पाहायला मिळाले. आतापर्यंत 2 चेंडू त्याने फेकलेत जरूर आणि 2 धावा त्याने खर्ची केलेत. नेक्स्ट बॉल ओमकार गाडीसाठी. यावेळी परफेक्ट यॉर्क अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह केलाय. मिसफिल्ड इथे पाहायला मिळाली. संधी घेतला गेला. 2 धावे इथे मिळाल्या आणि त्याचबरोबर बाईटच्या स्वरूपात 1 धाव. एकूण 3 धावे इथे मिळतील. ओव्हरथ्रो जरूर पाहायला मिळालाय. डिक्लेअर झोनमध्ये इथे बॉल जातोय त्यामुळे 1 धाव डिक्लेअर स्वरूपात इथे मिळाली आणि रनिंगच्या माध्यमातून 2 धावा इथे पिकअप केल्या गेल्यात. एकूण 3 धावा संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या पोहोचते ती 22 या अंकावरती. षटक क्रमांक 3 आहे इथे सुरू. बॉलिंग मार्गवरती रन राऊंड द विकेट. पुढचा चेंडू घेऊन ईशान. यावेळी कट केलाय बॉल. पॉइंटच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र जरूर नाहीये. 2 धावा इथे घेतल्या जाते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न फिरोजच्या दिशेने केलेला थ्रो. फिरोज याही वेळी असा फलटतोय. 4थ्या धावेचा इथे प्रयत्न केला गेलाय आणि यशस्वीपणे 4 धावा इथे रनिंगच्या माध्यमातून प्राप्त केल्या गेल्या. थकलाय, दमलाय. दोन्ही फलंदाज इथे थकलेले पाहायला मिळत आहेत. कारण सलगचे 3 चेंडूंचा जर आपण विचार 4 चेंडूंचा जर विचार केला तर 4ही चेंडूंवरती रनिंगच्या माध्यमातून धावा पिकअप केल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेतल्या गेल्या. दुसऱ्या धावेसाठी दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव घेतली गेली. त्यानंतर या आधीच्या चेंडूवरती सलग 3 धावा इथे घेतल्या गेल्यात आणि त्याही रनिंगच्या माध्यमातून. आणि त्यानंतर पुढच्या चेंडूवरती सलग 4 धावा रनिंगच्या माध्यमातून इथे घेतल्या गेल्यात. निराश असेल थोडासा राजकारण. फिरोजच्या माध्यमातून जे क्षेत्ररक्षक अपेक्षित आहे, जे विकेट किपिंग अपेक्षित आहे ती आतापर्यंत झाली नाहीये. निराश केले फिरोज सिंदगीने. तिसरं षटक आहे ते सुरू. थोडंसं महागडे ठरतंय. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये त्याने इथे 10 धावा खर्च पाडल्यात.
ईशान नेक्स्ट बॉल घेऊन राईट हँड राऊंड द विकेट. समोर ओमकार घाडी, थोडासा थकलेला चेहरा जरूर पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडलाही राजू थकलेला दिसतोय, परंतु इथे थकून चालणार नाहीये. संघाला धावांची आवश्यकता आहे, त्यामुळे इथे तुला टिकून राहणं आवश्यक आहे. कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा केला गेला इथे प्रयत्न. चेंडू वन बाउन्स इथे फील्ड केला जातोय. तद्वर 2 धावांचा कॉल आणि त्याच बघता क्षणी तिसऱ्या धावेचाही कॉल दिला गेलाय. दर्जेदार रनिंग याही चेंडूवरती इथे पाहायला मिळालं. हवेमध्ये थोडा वेळ बॉल जरूर होता. पहिली धाव घेतली गेली. क्रीडांगणावरती बॉल टर्न झालेला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकही तिथपर्यंत पोहोचू शकला नाही आणि थोडासा अवधी मिळाला. तिसऱ्या धावेमधला दुसऱ्या धावेला तिसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलं, परावर्तित केलं गेलं. धावसंख्या इथे आपण पाहतोय 29 रन 29 धावा. यावी दिशा खराब जरूर इथे पाहायला मिळते. पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल इथे प्राप्त होतोय. एक धाव इथे मिळेल. 30 धावसंख्येवरती रोखलेली धावसंख्या इथे पाहायला मिळते. स्ट्रेट खेळला गेलाय जरूर, प्रयत्न इथे पाहायला मिळतोय आणि यावी कॅच आउट अपील इथे केलं गेलंय. निर्धाव चेंडू, आपलं माफ करा, 1 रन इथे मिळते. 1 रन इथे मिळाली. षटक क्रमांक 30 इथे समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 31. 3 गोलंदाज आतापर्यंत वापरले गेले. राजने पहिलं षटक फेकलं ते 7 चेंडूंचं, अमानने दुसरं षटक फेकलं तेही 7 चेंडूंचं आणि ईशानने तिसरं षटक फेकलं तेही 7 चेंडूंचं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 31 रन, लॉस ऑफ 1 विकेट. राईट हँड राऊंड द विकेट. शेवटचं षटक घेऊन या सामन्यातील समोर असेल तो राजू. पहिला बॉल विकेट करण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचं कनेक्शन जरूर इथे झालेलं पाहायला मिळत नाहीये. एकाच ऍक्शन मध्ये 2 टर्न ही याची ओळख, त्यामुळे बॉलवरती लक्ष देऊन खेळणं आवश्यक आहे. वारंवार सलग दुसरा चेंडू इथे डॉट येतोय. फिरोज अप्रतिम लाईन लेंथ इथे पाहायला मिळालाय. धोका इथे स्वीकारावा लागेल आणि ओमकार घाडीला स्ट्रायकिंग एंड लावण्याचा प्रयत्न आवश्यक आहे, कारण आणि इथे कुठेतरी ओमकार स्ट्राईकला येणं आवश्यक असेल. फिरोज पुढचा चेंडू घेऊन यावी ऑन साईडला टोलवलंय. 1 धाव इथे घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जातोय. 2 धाव इथे प्राप्त केला गेला आणि तिसऱ्या धावेचा कॉल. भन्नाट वेगाने चपळाईने इथे 3 धावा प्राप्त केल्यात. अप्रतिम रनिंग इथे पाहायला मिळालं. बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने जरूर जात होता. पाठलाग करत असताना राजला इथे आपण पहिली रन चपळाईने घेतली गेली. दुसऱ्या धावेचा कॉल दिला गेला. दुसरी रन घेतली गेली. राज तिथपर्यंत पोहोचतोय, तद्वर तिसऱ्या धावेचा कॉल इथे दिला गेलाय आणि तीही इथे प्राप्त केली जाते. काय रनिंग केलंय या खेळाडूने, अप्रतिम, जबरदस्त खेळ. भले मोठे फटके खेळले जरूर नसतील, परंतु यावेळी अप्रतिम फटके सॉफ्ट हँडली खेळून धावा इथे गोळा केल्या गेल्यात. यावेळी ड्राईव्ह पाहायला मिळतोय स्ट्रेट आणि यावेळी रन आउट होईल तो ओमकार घाडी. ओमकार घाडीला माघारी परतावं लागेल. अचूक थ्रो इथे पाहायला मिळाला तो गोलंदाज ईशानच्या माध्यमातून आणि फिरोजने मात्र यावेळी कोणतीही चूक केली नाही. रनआउट होऊन माघारी परततोय तो ओमकार घाडी. दुसरा धक्का इथे मिळतोय फ्रेंड्स रत्नागिरी संघाला. अमित नॉन स्ट्राईक एनला इथे दाखल होतोय. फिरोज सिंदगी पुढचा चेंडू घेऊन यावेळी हवेमध्ये खेळलाय. रडार मध्ये सापडला बॉल. चेंडूला दवडलाय. सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी मिळतंय तिथे 6 धावा. राजूच्या बॅट मधनं निघालेला हा पहिला मोठा फटका जो 6 धावा देऊन जातोय.
फिरोजला थोडासा टप्पा मागे ठेवण्याचा होता इथे विचार, परंतु रडारमध्ये सापडला बॉल तो राजू याच्या, आणि राजूने मात्र इथे दवडला सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. ताकद, नजाकत आणि 6 धावांची आलेली स्कोर कार्डवरती बरकत इथे जरूर पाहायला मिळाली. धावसंख्या आहे ती 41 रन, लॉस ऑफ 2 विकेट. नेक्स्ट बॉल फिरोज, फिरोज टू राजू. राजूने षटकार ठोकलाय, त्यामुळे दबाव येईल का कमबॅक करेल. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, यावी वेगवान इथे चेंडू होता आणि यावी रन आउट होतोय तो अमित. निर्धारित 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना फ्रेंड्स रत्नागिरी संघाने धावसंख्या इथे उभारले गेले ते 43 धावांचं लक्ष्य. 24 चेंडू आणि 43 धावा असं लक्ष्य असेल ते यावी आवाज मिरकरवाडा संघासमोर. यानंतर होणारा सामना मितांशी स्पोर्ट्स विरुद्ध आवाज मिरकरवाडा. दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी या. मितांशी स्पोर्ट्स आणि आवाज मिरकरवाडा. अन्सरभाई मुल्ला, आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक करावी. यानंतर होणारा सामना मितांशी स्पोर्ट्स विरुद्ध आवाज मिरकरवाडा. सखी गटातील हा सामना आणि त्यानंतर पॉइंट टेबल प्रमाणे क्वार्टर फायनलचा सामना इथे खेळवला जाईल आजच्या रजनीमध्ये. पाहायचं आपल्याला टॉपर 2 कोणते 2 संघ इथे राहतील, कोणत्या टीम टॉपर 2 मध्ये पाहायला मिळतील.
बॉलिंग मार्क होती अमित धनावडे आणि सलामीची जोडी यावी आपण पाहतोय आवाज मिरकरवाडा संघाची. स्ट्राईकला ओमकार आणि नॉन स्ट्राईक इनला असेल तो मयूर. बॉलिंग मार्क होती अमित धनावडे याच्या हातामध्ये पहिला पॉवर प्लेचं षटक इथे सोपवलं गेलंय. राजू स्टँड पासून थोडा दूर वरती इथे उभा राहतोय. सिंगल रन रोखण्याचा जरूर त्याचा प्रयत्न आणि एक प्लॅन तयार केला गेलाय, परंतु यावेळी ओमकार याला कसं रोखलं जाईल ते पाहूया. 43 धावांचं लक्ष आहे. 42 धावा बनवल्या गेल्या. 43 धावांचं टार्गेट इथे समोर ठेवलं गेलंय आणि ते कशा पद्धतीने ते पेलवलं जाते पाहूया. अमित धनावडे पॉवर प्लेचा पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन रेटम राऊंड द विकेट. यावेळी पहिलाच बॉल क्लीन बोल्ड आहे. क्लीन बोल्ड आहे. अप्रतिम डिलिव्हरी ती पाहायला मिळाली. सरप्राईज डिलिव्हरी ते ठरते. निराश करतोय तो ओमकार. गोल्डन डक शून्याचा चष्मा घालून यावी मैदानाच्या बाहेर डगआउटच्या दिशेने परतेल. भन्नाट वेगाने फेकला गेलेला बॉल इन स्विन होता. ऑलरेडी बॅट क्लिअर झाली आणि त्यामुळे क्लीन बोल्ड होतोय तो ओमकार. पहिला धक्का इथे मिळालाय. आवाज मिरकरवाडा संघाला. न्यू बॅटर यावेळी मैदानाच्या आतमध्ये येतोय शुभम सोनार. बसनी गावचा हा अंडरम क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट मधील एक सितारा धमाका करण्यासाठी ओळखला जातो, परंतु या क्रीडांगणावरती त्याचा बोलबाला आणि त्याचा धमाका आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. या सामन्यामध्ये एक संधी त्याला निश्चित इथे जरूर मिळेल, परंतु या संधीचा कशा पद्धतीने तो फायदा उचलतो तेही ते पाहणं आवश्यक असेल. अमित यावेळी गोल्डन डक पहिल्याच बॉलवरती इथे गारद झालाय. निराशा संघाच्या कोठ्यामध्ये डगआउटमध्ये पाहायला मिळते. अमित धनावडे पहिल्या चेंडूवरती यशस्वी, परंतु त्यानंतर पुढील 5 चेंडू कशा पद्धतीने हाताळेल हेही पाहणं खूप गरजेचं आहे. कव्हर पॉइंट एक क्षेत्ररक्षक इथे जरूर ठेवला जातोय. नेक्स्ट बॉल अमित धनावडे. हा बॉल परफेक्ट यॉर्क होता. बॅटची एज घेतले. चेंडू फाईनला जातोय. एक धाव इथे प्राप्त केली गेली. प्रथमेश आपला शुभम सोनारच्या माध्यमातून ही पहिली धाव खातं इथे ओपन करताना आपण पाहिले. स्वतःचा आणि संघाचं खातं इथे ओपन शुभमने जरूर केले. अजूनही 42 धावांची आवश्यकता आहे. अमित पुढचा चेंडू घेऊन यावी मयूर आहे स्ट्रायकिंग इनला. पुढील चेंडूचा सामना कशा पद्धतीने करतोय तेही ते आपण पाहणं आवश्यक आहे. यावी अमितचा हा बॉल रॅपिड टाकलाय. अप्रतिम शॉट इथे पाहायला मिळतोय. कव्हर एक्स्ट्रा कव्हर यांच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा रेषा पार पाहायला मिळतोय. इथे एक दर्जेदार चौकार. काय फलंदाजीचा क्लास दाखवलाय त्याने. अप्रतिम जबरदस्त शॉट. डोळ्यांचे पारणे फेडणारा असा हा फटका जरूर म्हणावा लागेल. स्टेपिंग पाहायला मिळालं. लेफ्ट फूट थोडासा पुढे काढला. बॅटचा फेस ओपन केला आणि फक्त दिशा दिली ती कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे. 1 बॉल इथे चौकार पाहायला मिळालाय. फटक्यामध्ये नजाकत होती, ताकद कमी, परंतु प्रॉपर टायमिंग इथे पाहायला मिळालं आणि चेंडू 1 बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी इथे गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अमित वरती केला गेलेला हा हल्ला जरूर इथे आपण पाहिलाय आणि तो कायम राखणं आवश्यक असेल. अमित पुढचा चेंडू घेऊन मयूरसाठी. यावी स्वीप शॉट खेळलाय. डीप स्क्वेअर लेगला चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. 2 धावा इथे घेतल्या जाते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला गेलाय आणि 3 धावा यशस्वीपणे इथे संपन्न झालेल्या आपण पाहिले आहेत. 3 धावा इथे मिळत आहेत. 3 धावेने धावसंख्या पोहोचते 8 या अंकावरती. मयूर वैयक्तिक 7 धावसंख्येवरती खेळतोय. 1 चौकार आणि रनिंगच्या माध्यमातून 3 धावा त्याच्या खात्यामध्ये जोडल्या गेलेल्या आपण पाहिले आहेत. अमित नेक्स्ट बॉल घेऊन यावेळी शुभम सोनार इथे सज्ज होतोय. अमितचा हा बॉल पुन्हा एकदा बिग शॉट आहे. यावेळी ऑन साइडला आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू गेलाय सीमा रेषेच्या आर पार. येतोय इथे ब्रँडेड षटकार. जय भंडारी षटकार इथे पाहायला मिळालाय. दमदार फटका इथे होता. प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं. या आधीच्याही शॉट मध्ये आपण तेच पाहिलं होतं. लाजवाब इथे
फटकेबाजी करताना शुभम सोनार आपण पाहतोय. आधीच्या सामन्यामध्ये निराश केलं होतं जरूर, परंतु या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये महत्त्वाच्या क्षणी मैदानात उतरल्यानंतर एक चौकार आणि एक षटकार त्याच्या बॅटमध्ये इथे आपण पाहिलंय. नेक्स्ट बॉल अमित, राईट एम राऊंड द विकेट. पुन्हा एकदा यावेळी मिड ऑनच्या दिशेने खेळलेला हा फटका. बॉल हातातून निसटला जरूर होता, परंतु एकच धाव इथे मिळते. षटक क्रमांक पहिलं समाप्त. धावसंख्या आहे ती 15 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 18 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. यानंतर कशा पद्धतीने होईल इथे फलंदाजी आणि गोलंदाजी, कोणत्या संघाचा खेळ इथे बहरतोय तेही पाहणं इथे आवश्यक आहे. दरम्यान एका बाजूला टीम मीटिंग तर दुसऱ्या बाजूला दोन फलंदाज एकमेकांशी चर्चा करताना महत्वपूर्ण सामना इथे सुरू आहे फ्रेंड्स रत्नागिरी संघासाठी. बॉलिंग पार्वती पल्ला. सूरज ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. सूरज कांबळे म्हणजेच पल्ला या नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू जो यावेळी राईट आर्म राऊंड द विकेट करतोय. यावेळी स्ट्रेट खेळलाय. मिड ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक बॉलवरती येईल तद्वार 2 धावा इथे प्राप्त केल्या गेल्यात. चांगली खेळी शुभमच्या माध्यमातून इथे आपण पाहतोय आणि त्याला प्रतिसाद देत असताना मयूर ही चांगली साथ इथे निभावतोय असं आपल्याला पाहायला मिळते. सूरज पुढचा चेंडू घेऊन यावेळी डीप मिड विकेटच्या दिशेने बॉल इथे पाहायला मिळाला. थ्रो केला गेलाय. राजू बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना दिसला जरूर, परंतु बॉल इथे डिक्लेअर झोन मध्ये. इथे मिळतात 3 धावा. 3 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. धावसंख्या 21. अजूनही 22 धावांची आवश्यकता. 16 चेंडू आणि 22 धावा. सूरज टू शुभम. यावेळी पुन्हा एकदा क्लास दाखवला गेलाय. शॉटचा मैदानावरती सरकतोय. 2 धावेचा प्रयत्न. तिसरी धाव इथे घेतली गेली आणि यावेळी 4 धावा रनिंगच्या माध्यमातून प्राप्त केल्या गेल्या. जबरदस्त रनिंग पाहायला मिळाली. परफेक्ट रन आणि टर्न इथे पाहायला मिळाला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दोघांमधलं ताळमेळ अतिशय दर्जेदार इथे पेश केलं गेलंय. 4 धावा रनिंगच्या माध्यमातून इथे संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. धावसंख्या पोहोचते 25 या अंकावरती. 18 धावांची अजूनही आवश्यकता इथे असेल. सूरज नेक्स्ट बॉल घेऊन यावेळी खूप ताकदीने खेळलेला हा फटका होता. सूरज कांबळेने रोखण्याचा प्रयत्न जरूर केला, असफल ठरतोय. त्यावर 1 धाव इथे मिळते ती संघाला. धावसंख्या 26. 17 धावांची आवश्यकता आहे. सूरजचा अफूटचा चेंडू सॉफ्ट हँडली फक्त दिशा दिले. मनगटाचा वापर केला आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल ढकलला गेला होता. 2 धावे इथे मिळालेत. चांगलं क्रिकेट यावी मैदानाच्या आतमध्ये या जोडीकडनं आपण पाहतोय. धावसंख्येला खेळ तर ठेवलं गेले आणि त्यानंतर यावी खोदून काढलेला हा बॉल डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. बॉलवरती येतोय, परंतु तत्पूर्वी 2 धावे इथे प्राप्त केल्या गेल्यात आणि 2 षटकांचा खेळ इथे समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे पाहायला मिळेल ती 30. अजूनही
एक धाव इथे मिळाली. पुढचा चेंडू, याही वेळी सिंगल रन. आणखीन एक सिंगल धाव संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या 32. 11 धावांची अजूनही आवश्यकता. पुन्हा एकदा सेम शॉट, सेम रिझल्ट, सिंगल. एक एक धाव घेत पुढे जाण्याचा प्रयत्न इथे जरूर केला जातोय. यावेळी हा बॉल हवेमध्ये खेळलाय. सीमारेषेच्या दरम्यान इथे चेंडू होईल, परंतु इथे जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा इथे मिळत आहेत. यावेळी 2 धावा इथे संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. महत्वपूर्ण या 2 धावा ठरत आहेत. धावसंख्या पोहोचते 35. 8 चेंडू आणि 8 धावा. 8 चेंडू आणि 8 धावा. यानंतर फेकले जाणारे 2 चेंडू कशा पद्धतीने यावेळी मोहीन फेकतोय हेही खूप महत्वाचं ठरेल. रॅपिड फेकला गेला इथे बॉल. स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, जोरदार अपील आणि पंचांच्या माध्यमातून इथे अपील फेटाळले गेले. क्लिअरली रन इथे संपन्न केली झालेली पाहायला मिळते. 2 धावा इथे संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. यावेळी फटका सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन सामावतोय. एक अप्रतिम कॅच इथे पकडली गेले. दुसरा धक्का इथे मिळतोय संघाला. न्यू बॅटर यावेळी मैदानाच्या आतमध्ये येतोय तो राज तोडणकर. माघारी यावं लागतंय ते मयूर याला. 6 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. पहिले 2 चेंडू जर इथे डॉट आले तर मात्र इथे कमबॅक होण्याची एक संधी उपलब्ध होईल, परंतु राज मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि शुभम स्ट्रायकिंग एनला असेल. मोईन, नेक्स्ट बॉल मोईनचा. शुभम स्ट्रायकिंग एंड इथे सज्ज होतोय. निखिल येतोय शेवटचे 6 चेंडू घेऊन. 6 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आणि पहिला चेंडू इथे वाईड. 1 रन इथे मिळाली. धावसंख्या 38. यावी नो बॉल. आणखीन एक खराब चेंडू. कोणताही बॉल काउंट नव्हता. 2 धावा एक्स्ट्रा स्वरूपात इथे दिल्या गेल्या आहेत. 40 धावा. अजून 3 धावांची आवश्यकता आहे. स्क्वेअर लेगला इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव इथे प्राप्त केले गेले. धावसंख्या 41. अजूनही 2 धावांची आवश्यकता असताना राज तोडणकर स्ट्रायकिंग एंडला. निखिलचा पुढचा चेंडू राज तोडणकरसाठी आणि यावेळी स्ट्रेट खेळलाय. चेंडू जातोय काव कॉर्नरच्या दिशेने सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार ठोकून राज इथे विजयी जल्लोष साजरा करताना इथे दिसेल आणि विजयी ठरतोय. आवाज मिरकरवाडा संघ इथे विजयी ठरलाय.